संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये आज कार्तिकी एकादशी निमित्ताने वैष्णवांचा मेळा भरलाय। पहाटे संजीवन समाधीवर पौमान अभिषेक आणि विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। यावर्षी अभिषेक व पूजा अर्चा करण्याचा मान शहापूर तालुक्यातील श्री शंकर गणू बेरे आणि सौभाग्यवती निर्मला शंकर बेरे या दाम्पत्याला मिळाला। आज मंदिरामध्ये देवस्थानकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आले। अलंकापुरीमध्ये कार्तिकी एकादशी निमित्ताने वैष्णवांचा मेळा भरलाय। मोठ्या संख्येने वारकरी अलंकापुरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। आज अलंकापुरी नगरीमध्ये वारकऱ्यांचा हा संपूर्ण जो वैष्णवांचा मेळा हा मंदिरामध्ये समाधी संजीवन सोहळ्यासाठी आणि कार्तिकी एकादशी निमित्ताने जमल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। आणि त्या निमित्ताने मंदिराला आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर निरंतर कारुण्य सिंधू श्री ज्ञानदेव असा गुलाबाच्या फुलांमध्ये खरं तर रेखाटल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने भाविक या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये जमल्याचं एकंदरीत दिसून येतं। तर दुसरीकडे आकर्षक अशी जी रांगोळी आहे ती या परिसरामध्ये काढलेली आहे। आकर्षक फुलांची सजावट असेल, त्यानंतर आकर्षक रांगोळी या संपूर्ण परिसरामध्ये वारकऱ्यांचं लक्ष वेधून घेताना एकंदरीत पाहायला मिळते। मोठ्या संख्येने भाविक खरं तर दर्शनासाठी या अलंकापुरी नगरीमध्ये माऊलींच्या दर्शनासाठी जमलेत आणि मोठ्या संख्येने हे सर्व ठिकाणी गर्दीही होताना एकंदरीत पाहायला मिळते। वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक संस्था कार्यरतही असताना दिसून येतात। तुषार जरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र आळंदी।